नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले राज्य निवडणूक आयोगाने. त्यानंतरच्या निवडणूक आयोगाकडून आलेल्या कार्यक्रम पत्रिकेमधला पहिला टप्पा म्हणजे प्रभाग रचना. त्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागाची रचना जाहीर केली. विशेष काहीच नाही. 2017ची ज्या पद्धतीने प्रभाग रचना होती त्याच पद्धतीची असणार आहे. दुसरं विशेष काहीच नाही. लोकसंख्या जी निश्चित करण्यात आलेली आहे ती 2011ची 17ला आणि 17ची पुन्हा आता 25-26साठी वापरण्यात आलेली आहे. आता वैशिष्ट्य असं सांगायचं की मी ज्या प्रभागावर भाष्य करणार आहे तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 23. प्रभाग क्रमांक 23 वैशिष्ट्य सांगायचं की हा एकूण महानगरपालिकेच्या 1 ते 26 प्रभागामध्ये सर्वाधिक मोठा असलेला प्रभाग. म्हणजे व्याप्ती त्याची इतकी मोठी आहे की जवळपास ह्या मतदारसंघामध्ये 40,000 इतकी लोकसंख्या, पण ह्याची व्याप्ती ही सर्वात मोठी. अंदमान वगैरे सगळा भाग आहे जुना, म्हणजे तिकडचा जो सोलापूरच्या विजापूर रोडच्या परिसरातला हा भाग. ह्याच्यामध्ये RTO परिसर आहे, सोरेगाव आहे, नेहरू नगर आहे आणि विजापूर रोडच्या उजव्या बाजूचा जो काही पट्टा आहे तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये SRP कॅम्प वगैरे हा सगळा पूर्ण परिसर याच्यामध्ये येतो. ह्या प्रभागामध्ये निवडून आलेले जे काही म्हणजे मातब्बर नेते आहेत त्याच्यामध्ये राठोड आहेत, परत काळे आहेत, माजी महापौर हे आहेत. आणि वैशिष्ट्य या प्रभागाचं असं की या प्रभागामध्ये पूर्णपणे हा दक्षिण विधानसभा आणि मध्य विधान दक्षिणच आहे. हा चालू आहे ना. या प्रभागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे प्रभाग दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. सुभाष देशमुख यांचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सुभाष देशमुख यांची ताकद आहे. आणि विशेष म्हणजे पूर्वाश्रमित मागच्या टर्मचे माजी विरोधी पक्षनेते, मागच्या टर्मचे माजी भाजपाचे शहराध्यक्ष यांचा देखील तो मतदारसंघ आहे. बघू आता नरेंद्र काळे हे या मतदारसंघामध्ये पुन्हा इच्छुक होणार का, शिवाय राजेश काळे हे देखील ह्यांना उमेदवारी मिळणार का, व्यंकय्या राठोड आहेत यांना उमेदवारी मिळणार का, हे देखील विशेष आहे या मतदारसंघाचं. की सुभाष देशमुख यांची स्ट्रॅटेजी आणि सुभाष देशमुख यांच्या पिशवीमध्ये काय कुठलं रसायन ठेवलं हे कुणालाच लवकर कळत नाही. आणि ते वेळ आल्यानंतर ते बरोबर काढतात आणि ते रामबाण असतं आणि समोरच्याला बरोबर लागू होतं. येणाऱ्या काळाने युतीच ठरवेल. पण भाजपाचं वर्चस्व असलेला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातला सर्वात मोठा प्रभाग ह्याच्यावर भाजपाचं वर्चस्व आहे हे मात्र नक्की.